महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जी काही टेट 3 नंबरची सध्या घेण्यात आली आहे, तर त्या अनुषंगाने बघा संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर तो आता निकालासंदर्भात जी वाढ असेल तर ती बघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बरेचशा कमेंट देखील येत होत्या की जो काही निकाल असेल तर तो निकाल कधी लागणार, तर त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती बघणार आहोत। तसंच बघा महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे वेकेन्सी संदर्भात। आता ह्याच्यामध्ये जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी नेमकी किती येऊ शकते, तसंच ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो एक घटक आहे तो म्हणजे विशेष शिक्षकासंदर्भात। तर विशेष शिक्षकामध्ये जे पदे येतात, कला असेल, क्रीडा असेल, कार्यानुभव असेल, त्यानंतर संगीत असेल, ICT असेल, तर असे जे काही विषय आहे तर ते विषय सध्या बघा आपल्याला माहिती आहे की 2022च्या पदभरतीमध्ये त्या ठिकाणी आले नव्हते। सध्या बघा या ठिकाणी आपल्याला जे काही नोटिफिकेशन आलं होतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 25/4/2025 ला इथे नोटिफिकेशन आलं होतं। तर आता ह्या ठिकाणी नोटिफिकेशन येऊन जी काही परीक्षा होऊन जवळपास 2 महिन्यांचा कालावधी इथं लोटलेला आहे। आता जो महत्त्वाचा प्रश्न होता की निकाल नेमका कधी लागेल, कारण निकाल ह्या ठिकाणी बघा बरेचशा ज्या काही शिफ्ट होत्या तर त्या शिफ्टने सध्या त्या ठिकाणी परीक्षा झालेली आहे। तर निकाल जो आहे तर तो निकाल ह्या चालू महिन्याचा म्हणजे जो काही आता सध्याच्या लास्ट आठवडा सध्या बघा सुरुवात झालेली आहे, बरोबर। तर ह्या लास्ट वीकच्या शेवटपर्यंत किंवा मग पुढचा जो काही महिना असेल तर त्याचा फर्स्ट वीकमध्ये निकाल जो असेल तर तो निकाल सध्या घोषित होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही पुढील अपडेट येईल तर ती अपडेट देखील तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे। निकालाच्या अनुषंगाने बघा या ठिकाणी जी काही शिफ्ट वाईज इथं जी परीक्षा झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आता जे काही नॉर्मलायझेशन असेल तर ते नॉर्मलायझेशन होऊन निकाल जर या ठिकाणी जाहीर झाला आणि त्या निकालामध्ये जे काही रो मार्क आणि नॉर्मलायझेशन होऊन जे मिळालेले मार्क आहे त्या पद्धतीने जर निकाल सध्या जाहीर झाला तर ते अतिउत्तम असणार आहे। कारण मागच्या वेळेस जे काही नॉर्मलायझेशन जो होता तर ते नॉर्मलायझेशन सध्या बघा त्या ठिकाणी झालं नव्हतं। तर ह्या वेळेस नेमकं होतं किंवा नाही त्या अनुषंगाने कोणतंही सध्या अपडेट अजूनपर्यंत नाही। जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हाच आपल्याला सध्या बघा त्या ठिकाणी करणार आहे। तर ह्याच्या नोटिफिकेशन मध्ये ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी नेमक्या ह्या ठिकाणी कशा पद्धतीने येणार, तर ह्या जो काही 2 नंबरचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बघा देण्यात आले की राज्यातील शिक्षण सेवक शिक्षकांच्या रिक्त पदाची माहिती, त्यानंतर विषयासंदर्भात माहिती, प्रवर्ग संदर्भात माहिती, त्यानंतर माध्यम असेल मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, त्यानंतर बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टलवर जे संगणकीय प्रणालीद्वारे ज्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती सध्या बघा त्या ठिकाणी अपलोड होणार आहे, बरोबर। मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे नवीन संच मान्यता जे काही जो धोरण आहे, जो GR आहे तर तो GR मुळे ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी सध्या बघा कमी येताना आपल्याला पाहायला मिळतील। जर का तो GR सध्या रद्द नाही झाला किंवा त्याच्यामधले जे निकष आहे ते सध्या रद्द नाही झाले तर वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी सध्या कमी येणार। कारण मागे आपल्याला 2022च्या पदभरतीमध्ये ज्या वेकन्सी जवळपास 21,000 प्लस वेकन्सी भरले गेले, तर ह्या अनुषंगाने आता जर बघितले तर ह्यापेक्षा देखील कमी वेकन्सी आपल्याला पाहायला मिळू शकतात। कारण तो GR जो आहे तर त्या GR मध्ये अटी शर्ती ज्या आहे तर त्या अटी शर्तीमुळे वेकेन्सीवर त्या ठिकाणी प्रभाव आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे जे काही शिक्षक आहे ऑलरेडी तर ते अतिरिक्त मोठ्या प्रमाणावर सध्या झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मग त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार, मग जे काही उरलेली पदं असेल तर ती पदं आपल्याला टेट 3 मध्ये पाहायला मिळतील। तर त्या अनुषंगाने जो GR आहे तर तो GR देखील रद्द होणे महत्त्वाचं आहे। तर ह्याच्यामध्ये जे सर्वसाधारण जे सध्या बघा उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी येणारच, परंतु महत्त्वाचा जो काही विशेष शिक्षकांसंदर्भात या ठिकाणी एक मुद्दा नमूद आहे की विशेष शिक्षकांची जी काही पदं असेल तर ती पदं नेमकी येणार किंवा नाही त्या अनुषंगाने इथं बघा जो काही 5.3 मध्ये एक इथं स्टेटमेंट देण्यात आलंय। तर ह्याच्यामध्ये जे शैक्षणिक आणि व्यावसायिक आहार संदर्भात स्टेटमेंटमध्ये जो मुद्दा इथं बघा देण्यात आलाय की इथं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय आहे त्या ठिकाणी बघा 2015 जवळपास TNT 2 दिनांक 15 मार्च 2024 अन्वये संच मान्यतेच्या सुधारित निकषान्वये विशेष शिक्षक माध्यमिक शाळा या पदाची देखील पदभरतीमध्ये समावेश करण्यात आला आहे। म्हणजे जे विशेष शिक्षक आहे जे आपण म्हणत होतो तर त्या विशेष शिक्षकांचा देखील सध्याची जी काही पदभरती असणार आहे टेट या ठिकाणी 3 जी झालेली 2025 जी पदभरती होणार आहे तर त्याच्यामध्ये 15 मार्च 2024 या ठिकाणी 24चा जो संच मान्यतेचा सुधारित सध्या बघा GR आहे तर त्या GR नुसार विशेष शिक्षक माध्यमिक शाळा यांची देखील पदभरती इथं होणार आहे। आता नेमकं विशेष शिक्षक माध्यमिक मध्ये कोणकोणती पदं येतात आणि कोणत्या निकषावर सध्या बघा त्यांची पदभरती किंवा त्यांची जी काही पदं असेल तर ते येऊ शकतात, तर त्या अनुषंगाने तुम्हाला जो काही GR आहे 15 मार्च 2000 या ठिकाणी
2024च्या। तर ह्या GRचा देखील तुम्हाला इथं बघा जी काही माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला दाखवतो। आता आपण जो GR आहे तर तो GR सध्या बघूया। तर त्या GR मध्ये तुम्हाला कळेल की जे काही विशेष शिक्षक आहेत तर त्या विशेष शिक्षकांमध्ये कोणकोणते सध्या विषयाचे शिक्षकांना त्या ठिकाणी संधी अवेलेबल होणार आहे। तर हा जो GR आहे तर हा GR जो होता तो पत्रामध्ये जी तारीख देण्यात आली होती 15 मार्च 2024चा, बरोबर। आता हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय। ह्याच्यामध्ये मजकूर काय देण्यात आले की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळेमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे अशा पद्धतीने हा इथं मजकूर देण्यात आलाय। तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सध्या सांगण्यात आल्या आहे।